नमस्कार मैत्रिणींनो, आज मी माझ्या बाळांसाठी बनवली आहे छान अशी पौष्टिक मखानाची खीर। याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तुमचे बाळ देखील आवडीने मखाना खीर खातील आणि माझे बाळ एवढे हेल्दी आणि गुटगुटीत दिसण्याचं हे एक गोड रहस्य आहे की मी नेहमीच त्यांना मखाना खीर खाऊ घालते। तर मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी टाकले आहेत मखाना रोस्ट करण्यासाठी म्हणजे भाजण्यासाठी। मंद आचेवरती आपल्याला मखाना भाजून घ्यायचे आहेत, आपल्याला जेवढे हवेत तेवढे। त्यानंतर गॅस बंद करून त्या तापलेल्या कढईमध्येच मी थोडेसे पोहे टाकलेले आहेत, कारण पोहे हे पटकन भाजले जातात, त्यामुळे गॅस बंद केला तरी चालतो। तेही मी एकत्र त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। त्यानंतर मी घेतला आहे गूळ। गूळ सुद्धा आपल्या बाळांसाठी खूपच महत्त्वाचा घटक आहे आणि आपल्याला खीर बनवायची आहे आणि खीर ही गोड असते, म्हणून मी साखरेचा वापर न करता यात गुळाचा वापर केला आहे। आणि तुम्हाला गूळही द्यायचा नसेल तर तुम्ही खजूर वापरू शकता, त्यामुळे त्या खिरीला गोडपणा येईल। तर मी हे सगळं मिश्रण दळून घेतलं आहे आणि त्याची छान अशी फाईन पावडर तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। नंतर मी पुन्हा गॅस चालू केला आणि त्यामध्ये टाकले आहे साजूक गावठी गाईचे तूप। हे तूप मी घरीच बनवले आहे, कारण मी माझ्या बाळांसाठी 2 लिटर दुधाची बंदी लावली आहे, त्यामुळे खूप सारे साय निघते आणि त्या साईचे मी तूप बनवत असते आणि बाळांसाठीच मी हे तूप गाईचं वापरत असते। तर आपले तूप तापलेले आहे, त्यामध्ये मी काजू आणि बदाम एकत्र दळून घेतलेली पावडर टाकली आहे। आता तुम्ही बघा, एवढे सारे पौष्टिक घटक जर बाळाच्या पोटात जातील तर त्यांची हेल्थ किती चांगली राहील बरं। म्हणूनच ही खिरीची रेसिपी, मखाना खिरीची रेसिपी तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा नक्कीच ट्राय करू शकतात। त्यानंतर मी टाकले आहे जी आपण मखाना दळून घेतलेले आहे ती पावडर मी यामध्ये टाकली आहे आणि थोडा वेळ ते मंद आचेवरती भाजून घेतले आहे आणि मग त्यामध्ये टाकले आहे थोडेसे दूध। होय, सगळं आपल्याला पाणी टाकायचं नाही, थोडंसं दूध टाकायचं आहे आणि दुधानंतर काही पाणी टाकायचं आहे। आता माझी बाळं पिण्यासाठी बऱ्यापैकी दूध वापरतात, म्हणून मी खिरीमध्ये कमी प्रमाणात दूध घातलेलं आहे। आणि हे जे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर ते आपल्याला खूप वेळ ढवळायचं आहे, कारण त्याचे काही गाठी तयार होतात त्या खिरीच्या आणि त्या गाठी आपल्या मिटून जाव्यात आणि खीर अशी सॉफ्ट व्हावी, सॉफ्ट पेज व्हावी, यासाठी आपल्याला बराच वेळ ती खीर शिजवून घ्यायची आहे आणि सारखं चाळल्यामुळे त्या गाठीसुद्धा आपल्या निघून जाणार आहेत। आणि खूप असा हेल्दी हा पदार्थ आहे, बाळांना पचण्यासही हलका आहे। तुम्ही 8 महिन्यापासून आपल्या पुढील बाळांना हा पदार्थ देऊ शकतात। मी आठवड्यातून 2 वेळा ही मखाना खीर बनवत असते माझ्या ट्विन्ससाठी। बघू शकता तुम्ही खिरीची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे। आपल्याला खूप घट्टही नाही आणि खूप पातळही खीर बनवायची नाही, बाळांना खातानाही आनंद मिळाला पाहिजे। आणि या खिरीचा वासही अगदी छान येतो, अगदी आपल्या खिरीसारखा, कारण त्यात गावठी तूप आहे, काजू बदाम आहे आणि चवही अप्रतिम लागते, कारण मी नेहमीच टेस्ट करून मगच माझ्या बाळांना खाऊ घालत असते आणि मी 2-3 चमचे तर मीच खाते, कारण मला ही मखाना खिरीची टेस्ट फार आवडत असते। तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला काही हेल्दी पदार्थ देण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकतात। अगदी सोप्या पद्धतीने पटकन अशी ही मखाना खीर बनत असते। मखाना अगदी 400 रुपयेचे 100 ग्रॅम इतके महाग आहेत, म्हणजे ते किती पौष्टिक आणि हेल्दी असतील याचा विचार तुम्ही करू शकता। आणि आवडीने मुलं ही खीर खातात। तुम्ही तुमच्या बाळांना ही खीर द्या आणि बघा, त्यांच्या हेल्थमध्ये नक्कीच फरक पडेल। जर बाळ तुम्हाला बारीक वाटत असेल तर ते गुटगुटीत होईल आणि त्याची तब्येतही छान राहील, म्हणून तुम्ही ट्राय करून बघा।